अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे। हे ऐतिहासिक स्टेशन स्थलांतरित करून त्याची मोक्याची जमीन व्यावसायिक प्रकल्पांसाठी हस्तांतरित करणे हे भूमाफियांना फायदा पोहोचवण्याचे गंभीर षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला। अमरावतीकरांचा व्यापारी आणि विद्यार्थ्यांचा या प्रस्तावाला कडाडून विरोध असल्याचे सांगून खासदार वानखडे यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली। रेल्वे स्टेशन स्थलांतराचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा। भूमाफियांशी संबंधित या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि कालबद्ध चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। स्टेशन चौक ते राजकमल चौक उड्डाण पुलाची दुरुस्ती तात्काळ सुरू करावी। अमरावती रेल्वे स्थानकाचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांचा विस्तार जलद गतीने करावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या गंभीर विषयावर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि अमरावतीकरांच्या हिताचे रक्षण करावे अशी आग्रही भूमिका खासदार बळवंत वानखडे यांनी संसदेत मांडली। माझ्या अमरावती शहरातील जो रेल्वे उड्डाणपुलाचा विषय आहे तो अतिशय चिंतेचा विषय झालेला आहे। त्याची जनमानसात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे। अध्यक्ष महोदय, तो ब्रिटिशकालीन पूल होता आणि जीर्ण झाला। त्याचा स्ट्रक्चर आढळून तो पाडण्याच्या संदर्भात निर्देश दिले गेले, परंतु तो पूल पाडण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीनं ते रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। यामध्ये कुठली तरी सुप्त अशी शक्ती आहे की जे भूमाफी असेल किंवा अन्य असेल, कारण पूल पाडून नवीन बांधण्याचा विषय होता, म्हणजे तो राहून जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा पद्धतीने प्रकार चालू आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात माननीय गडकरी साहेब, माननीय वैष्णवजी साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली। त्यांनी गडकरी साहेबांनी तो पूल सेतू बंधनमध्ये प्रस्तावित करा, राज्य सरकारकडून आणा अशा पद्धतीने सूचना दिल्यानंतरही या पद्धतीनं आज कुठंतरी तो पूल कुठंतरी ते रेल्वे स्टेशन हलवण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अध्यक्ष महोदय आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करेन की हा पूल नवीन लवकरात लवकर बांधण्यात यावा, कारण वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होत आहे। तसेच ते रेल्वे स्टेशन कुठल्याही परिस्थितीत हलवू नये, कारण त्यासाठी फार मोठं जन आंदोलन होईल। आम्ही सुद्धा तो पूल ते रेल्वे स्टेशन हटवू देणार नाही, हे या निमित्तानं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। तरी सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन तो पूल लवकरात लवकर नवीन बांधून लोकांच्या सेवेत रुजू करावा ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय। विदर्भ न्यूज ब्युरो, नवी दिल्ली। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।